सगळ्यात मोहसिन शेख आपल्यासोबत संभाजीनगरहून जोडले गेलेत। मोहसिन, संभाजीनगरात काही नेत्यांच्या मुलांना चांगला प्रतिसाद दिला जनतेनं। मिलिंद सर, नावं घ्यायची म्हणले तर थेट आता अब्दुल सत्तार यांचा मुलगा विजय झाला आहे। मात्र ही गणितं पाहताना दुसरी बाजू देखील महत्त्वाची आहे, कारण सिल्लोडमध्ये जरी जिल्हा परिषद गट मोठ्या प्रमाणात सत्तार यांनी काबीज ठेवले असले तरी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या सिल्लोड पंचायत समिती, सोयगाव पंचायत समितीवर भाजपने मात्र विजयाचा झेंडा फडकवलेला आहे। भाजपच्या ताब्यात ही गेलेली आहे। दुसरीकडे संजय शिरसाट यांचा पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे, तिथे त्यांना एकही जागा मिळवता आली नाही। आधीच एकनाथ शिंदेंनी उपमहापौर करताना राजेंद्र दंदा यांना उपमहापौर करून शिरसाटाने एक संदेश दिला होता आणि त्यात आता 4ही जागा त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातल्या त्यांना निवडून आणता आलेले नाहीये। त्यामुळे गणित सगळीच फिसकटलेली आहे। आता जी आकडेवारी फायनल आपल्याकडे आलेली आहे त्यानुसार एकूण 63 जागा आहे जिल्हा परिषदच्या, त्यातल्या 23 जागा ज्या आहे तर ते भाजपकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। 21 जागा शिवसेनेकडे गेलेल्या आहे आणि जे अपक्ष आहे त्यातले 2 भाजप समर्थक आहे, म्हणजे भाजपचे 25 जागा होतील, शिंदेंचा एक समर्थक आहे त्यांचं 22 जागा होतील। 32 जागा ह्या विजयासाठी लागतात, म्हणजे फिगर आकडा जो आहे तो 32चा आहे। त्यामुळे शेवटी भाजप आणि शिवसेनेची युती होणार। पण मोहसिन, मग प्रश्न हा आहे, ज्या वेळेला या सगळ्या जिल्हा परिषद गटांच्या जागांचं वाटप होतं, पंचायत समित्यांचं वाटप होतं, तुलाही माहिती आहे सगळ्यांची पळापळ झाली होती अशा करता की पुन्हा एकदा म्हणजे महापालिकेप्रमाणेच याही वेळेला कार्यकर्त्यांनी केवढा गोंधळ घातला होता, हाणामारीपर्यंत वेळ आल्या होत्या, एकटं लढायचंय वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या। तर त्या सगळ्यातनं भाजपलाच फायदा झालेला दिसतोय, म्हणजे भाजपचे कार्यकर्ते म्हणत होते ते एक प्रकारे बरोबरच निघालं। तेच गणित शिवसेनेला कुठेतरी चुकलं असं आता भाजपचे मंत्री देखील ऑफ द रेकॉर्ड बोलताना असं म्हणाले की जर ते आमच्या सोबत आले असते तर त्यांचाही आकडा वाढला असता, आमचाही आकडा वाढला असता आणि जो युतीचा आकडा आहे तो आणखी पुढे गेला असता। आणि आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी जिथे भाजपने पुरस्कृत उमेदवार दिले असे उमेदवार निवडून आलेले आहे, शिवसेनेचे उमेदवार निवडून आले। त्यामुळे युती जर केली असती तर साहजिकच याचा फायदा यांना झालेला असता। मात्र कुठेतरी युती झाली नाही। ऐन वेळेला 16 जागावर फक्त युती झाली, बाकी 47 जागावर दोन्ही पक्षांनी लढलं। मात्र भाजप हा कुठेतरी शिवसेनेपेक्षा शेवटचा प्रश्न मोहसिन, थोडक्यात उत्तर दे। MIMचं काय झालं? पतंग कुठे उडला का उडलाच नाही, कटला? नक्कीच सुरुवातीला 3 जागा आघाडीवर होत्या, मात्र जिल्हा परिषद गटात त्यांना एकही जागा मिळवता आलेली नाही। त्यामुळे पतंग इथे उडला नाही असं म्हणता येईल। शहरात मतदान होतं, मात्र ग्रामीण भागात पतंगला पसंती कुठेतरी दिली नाही असं देखील म्हणता येईल। त्यामुळे पतंग काही संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत उडताना दिसला नाही। ठीक आहे मोहसिन, धन्यवाद खूप खूप या सगळ्या सविस्तर आणि नेमक्या विश्लेषणाबद्दल।